घाटंजी भाजपमध्ये अंतर्गत असंतोषशी गेला. अण्णासाहेब पार्वेकरांचा दबदबा पुन्हा ऐरणीवर. घाटंजी शहरात आणि पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या काही महिन्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात गटबाजी आणि असंतोष उफाळून आला आहे. अण्णासाहेब पार्वेकर, भाजपचा आधारस्तंभ की वगळलेला शिल्पकार. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार संस्था व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अण्णासाहेब पार्वेकर यांनी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन बळकट झाले, कार्यकर्ते तयार झाले. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजू तोडसाम यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध दर्शवला होता. तरी सुद्धा तोडसाम यांच्यावरच भाजपाने विश्वास दाखवला आणि यामुळे अण्णासाहेब नाराज झाले होते. त्यांनी पक्षासाठी काम केले खरे, पण ती सल दोन्हीकडे कायम राहिली. अर्थशक्तीचा दबाव, कार्यकर्त्यांपेक्षा व्यावसायिकांना प्राधान्य. तोडसाम हे आमदार होताच पार्वेकर गटाचे कार्यकर्ते, तालुका व शहर अध्यक्ष बदलण्यात आले. त्यांच्या जागी नौखे आणि आर्थिकदृष्ट्या बळकट अशा व्यक्तींना पदे देण्यात आली. यामुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून काम केलेल्या कार्यकर्त्यांना डावलून आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या नौख्यांना पदे देण्याचा हा प्रकार फसवणुकीसारखा वाटतो, अशी भावना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. घाटंजीतील प्रसिद्ध व्यापारी गजानन ढवळे यांची नियुक्ती केली आहे. असं जरी सत्य असेल की पक्ष जो निर्णय घेतो तर कार्यकर्त्यांनी त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे, परंतु ही नियुक्ती कोणातरी भाजपचे जे तत्व, निष्ठा आणि जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या विरोधात आहे, असं मला तरी वैयक्तिकरित्या एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वाटते. ही जी नियुक्ती झाली, ही नियुक्ती घाटंजीत येणाऱ्या आगामी नगर परिषदेला याचा किती लाभ पोहोचेल हे तर येणारा वेळच सांगेल. परंतु जे भारतीय जनता पार्टीचे निकष होते त्या निकषाला डावलून ही नियुक्ती झाली असं वाटतंय. जे बदल घडले भारतीय जनता पार्टीच्या तालुका आणि शहराच्या बॉडीमध्ये, त्याबद्दल मलाही खंत आहे की तालुकाध्यक्ष जो निवडला गेला बैस म्हणून, तो संघातील आहे, काही हरकत नाही, यंग आहे, सगळं काही चांगलं आहे. पण आज शहरात अशी परिस्थिती होती भाजपची की 100% 10 ते 12 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येऊ शकत होते. अशा परिस्थितीत ज्याला अनुभव नाही असा शहराध्यक्ष निवडला गेला. त्या व्यक्तीबद्दल माझं दुमत नाही, पण जे काही घडत आहे त्यामुळे मतदाराचा कौल आता भाजपाकडून कमी झाला आहे. आम्ही भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला जिल्हाध्यक्षांना आणि बाकीच्या लोकांना भाजपातल्या, की हे जे बदल घडत आहे तुम्ही विचार करून द्या. जे कार्यकर्ते आहे भाजपचे त्यांना संधी द्या. अशामुळे काय झालंय, ज्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही, जो आधीपासून भाजपचा कार्यकर्ता नाही, अशाला हे पद देण्यात आलं, अशा व्यक्तीला. त्यामुळे मला तर नाही वाटत की समजा ही सीट भाजपची दुसऱ्या ज्या व्यक्तीचं नाव सुरू आहे आता नवीन व्यक्तीचं नगराध्यक्ष पदासाठी, त्या व्यक्तीला देण्यात आली तर याचा खूप मोठा तोटा भारतीय जनता पार्टी घाटंजी शहराला भोगावा लागेल. इच्छा प्रत्येकाचीच असते, पण पद एक असते. पण त्यामुळं म्हणजे सर्वच काही म्हणजे त्या पदावर विराजमान होऊ शकत नाही. परंतु पक्ष एवढा मोठा आहे जागतिक पातळीवर, म्हणजे देशामध्ये, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आमच्या निवडीपर्यंत एक विरोध असतो, नक्की असायला पाहिजे. कारण प्रत्येकाची एक इच्छा असते की आपण हे व्हायला पाहिजे, अशा अनेक इच्छुक होते आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच सगळे पद मिळू शकत नाही. ते कोणाला मिळतात, कोणाला मिळत नाही. पण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा एक विरोध असतो. ज्या इच्छुक होते त्यांना ते पद नाही मिळालं, पण त्यांच्या म्हणजे योग्यतेचं ते दुसरं पद त्यांना मिळणार आहे. यामुळं आता प्रत्येकाची राजी नाराजी होत असते, यात काही विषय नाही. अनेक लोक, सामान्य लोकांचा एक पाहण्याचा दृष्टिकोन असतो की पक्षातील जे निष्ठावंत, सक्रिय असे जे काही लोक असतात त्यांना थोडं प्राधान्य मिळावं, ही सामान्य कार्यकर्त्याबरोबरच इतर लोकांची, नागरिकांची सुद्धा इच्छा असते. आमची अशी इच्छा आहे की भाजपाचे जे काही वरिष्ठ लोक आहेत, नेते आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे. आणि जे मूळ लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत, निष्ठावान लोक आहेत,
तर फक्त पैसा जात या गोष्टीचा विचार न करता त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या कामाची, सक्रियतेची आणि एकनिष्ठतेची दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या कार्याला येत्या निवडणुकीमध्ये न्याय द्यायला पाहिजे. तो तालुका लेवलवर असेल किंवा नगर परिषदच्या लेवलवर असेल, दोन्ही ठिकाणी त्यांना न्याय द्यायला पाहिजे ही अपेक्षा मी आमच्या सगळ्या भाजपाकडून च्या वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित करतो. धन्यवाद. पार्वेकरांचा सावध पण परिणामकारक डाव. अण्णासाहेब पार्वेकरांनी कोणताही उघड बंडाचा मार्ग न पत्करता संयमाने संधीची वाट पाहिली आणि ती संधी मिळाली. पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रूपाने. या निवडणुकीत पार्वेकरांनी अत्यंत मोजक्या उमेदवारांसह रणनीती आखत भाजपला दारुण पराभवाचा चव चाखवला. या निवडणुकीत शिंदे शिवसेना व सलीम खेतानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पाडाव झाला. भविष्यकाळात भाजप समोर मोठं आव्हान. या पार्श्वभूमीवर आगामी घाटंजी नगरपालिका, पांढरकवडा नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी ही अंतर्गत धुसफूस मोठं नुकसान करू शकते. पार्वेकर गट जर स्वतःचा स्वतंत्र राजकीय निर्णय घेतला किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपच्या विरोधात गेला तर हे निवडणूक गणित पूर्णपणे बदलू शकते. विश्लेषण. अण्णासाहेब पार्वेकर हे एक गेम चेंजर. अण्णासाहेब पार्वेकर हे राजकीय जाण, संघटन क्षमता आणि कार्यकर्त्यांवरील प्रभाव या तिन्ही बाबतीत भाजपमधील बिनतोड नेतृत्व आहे. त्यांच्या गटाची नाराजी व पदरमोड झालेल्या कार्यकर्त्यांची नाराजगी आणि त्यावरील दुर्लक्ष हे भाजपला स्थानिक निवडणुकांत भारी पडू शकते. एकीकडे तोडसाम यांचे वादग्रस्त कार्यकाळ तर दुसरीकडे पार्वेकरांचे संयमी पण प्रभावी नेतृत्व, या दोघांत संघर्ष अधिकच तीव्र होत चाललेला आहे. निष्कर्ष. भाजपा घरभेदींमुळे अडचणीत, पार्वेकर गट निर्णायक ठरणार. भाजपसाठी या निवडणुका फक्त विरोधी पक्षांशी नाही तर स्वतःच्या नाराज गटाशीही लढावयाची आहेत. राजू तोडसाम यांच्यावरचा आंतरिक असंतोष आणि अण्णासाहेब पार्वेकर यांच्या शांत पण काटेकोर रणनीतीमुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. आमचे न्यूज चॅनल आवडत असेल तर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा घाटंजीचे एकमेव न्यूज चॅनल TCN न्यूज.